जय शिवराय, जय शंभूराजे. नमस्कार. बाबा, आपण मल्याळम भाषेवर व्हिडिओ बनवतोय ना. मल्याळम म्हणजे नेमकं काय? छान प्रश्न आहे वेदांत. मल्याळम ही केरळ राज्याची अधिकृत आणि मुख्य भाषा आहे. जिथे महाराष्ट्राची ओळख मराठी तशीच केरळची ओळख मल्याळम होते. मग मल्याळम भाषेचं केरळशी काय नातं आहे? खूप घट्ट नातं आहे. केरळचा इतिहास, संस्कृती, साहित्य, चित्रपट, लोककला हे सगळं मल्याळम भाषेतून जपलं गेलं आहे. मल्याळम शिवाय केरळ अपूर्ण वाटेल बाळा. ही भाषा खूप जुनी आहे ना? हो वेदांत, मल्याळम भाषेचा इतिहास सुमारे 1000 वर्षापेक्षा जुना आहे. ही तमिळ भाषेतून विकसित झाली, पण नंतर तिने स्वतःची ओळख निर्माण केली आहे. मग मल्याळम इतकं खास का मानलं जातं? कारण ही भाषा उच्चारायला समृद्ध आहे, लिहायला सुंदर आहे आणि खूप वैज्ञानिक पद्धतीने रचलेली आहे. एक खास गोष्ट सांगतो, मल्याळम ही पुढून आणि मागून वाचली तरी तिचा अर्थ बदलत नाही. मल्याळम, उदाहरणार्थ मल्याळम, मल्याळम. वा, हे तर खूप मजेशीर आहे. मग ही भाषा फक्त केरळमध्येच बोलतात का? नाही वेदांत, भारतभर मल्याळम बोलणारे लोक आहेत. मुंबई, पुणे, बेंगळूर, चेन्नई, दिल्ली इथे मोठ्या प्रमाणात मल्याळी लोक राहतात. आणि बाहेर? जगभर तिची ख्याती आहे. विशेषतः गल्फ देशामध्ये, युरोप, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, जिथे जिथे केरळमधील लोक गेले तिथे तिथे मल्याळम भाषा पोचली आहे. मग मल्याळम भाषा आजही जिवंत आहे असं म्हणायला हरकत नाही. अगदी बरोबर. आज मल्याळम पुस्तके, वर्तमानपत्रे, चित्रपट, सोशल मीडिया सगळीकडे तितक्याच अभिमानाने वापरली जाते. बाबा, आपण मराठी असूनही इतर भाषांचा आदर करायला हवा ना? नक्कीच वेदांत. प्रत्येक भारतीय भाषा ही आपली देशाची संपत्ती आहे. भाषा शिकली की माणसं जवळ येतात आणि भारत अजून मजबूत होतो. मला मल्याळम शिकायची इच्छा झाली आहे बाबा. हीच खरी सुरुवात आहे बाळा. भाषा शिकणं म्हणजे संस्कृती समजून घेणं असतं. मल्याळम केरळची ओळख आणि भारताचा अभिमान. वा. मराठी मल्याळम मैत्री जिंदाबाद. कानाम. कानाम म्हणजे पुन्हा भेटूया. जय भवानी. जय भवानी.